ज्या काळात मुलींनी घराबाहेर पडणं ही कठीण होतं, त्या काळात एका छोट्याशा मुलीने आपल्या अभिनयाने संपूर्ण जगाला भुरळ घातली। हा बालकृष्णाच्या रूपातला फोटो तुम्ही पाहताय, ती पहिली बाल कलाकार कोण होती तुम्हाला माहिती आहे का? सांगते, पण त्याआधी कट टू कट शॉर्ट्सला फॉलो करायला विसरू नका। तर भारतीय सिनेमातील पहिली बालकलाकार दुसरी कोणी नसून चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची मुलगी मंदाकिनी फाळके होती। 1918 मध्ये अवघ्या 6व्या वर्षी तिने श्री कृष्ण जन्म या मूकपटात बालकृष्णाची मुख्य भूमिका साकारली होती। पडद्यावर साक्षात कृष्णाला पाहून लोक भक्तिभावाने हात जोडून देखील बसत असत। त्यानंतर 1919च्या कालिया मर्दन चित्रपटात मंदाकिनीने पुन्हा बालकृष्णाची भूमिका केली। या चित्रपटातील तिचे चेहऱ्यावरील हावभाव आणि कालिया नागाचा गर्व मोडणारा जो अभिनय केला, त्याने तिला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली। दादासाहेब फाळके स्वतः मंदाकिनीला आरशासमोर उभे राहून अभिनयाचे धडे द्यायचे, मात्र सेटवर अत्यंत कडक शिस्त असायची। इतके मोठे यश मिळूनही मंदाकिनीचा चित्रपट प्रवास फार काळ चालला नाही। वयाच्या सुमारे 14व्या वर्षी त्यांचा विवाह डॉक्टर आठवले यांच्याशी झाला। लग्नानंतर त्या नाशिकला स्थायिक झाल्या आणि ग्लॅमरचे आयुष्य पूर्णपणे सोडून एका सामान्य गृहिणीचे आयुष्य जगू लागल्या।